अजूनही त्या गोष्टीची आठवण झाली की मन उदास होतं. मनात विलक्षण कालवा कालव होते आणि रामच्या आईची कळा जशीच्या तशी माझ्या डोळ्यांना दिसू लागते. काळजीनं कातरलेला तो देह, ती शोधक नजर, ती हलणारी मान आणि पाठीला आलेलं पोक, हे सगळं जसंच्या तसं दिसू लागतं. 42च्या लढ्यात रामचा आणि माझा परिचय झाला. त्याच्या व्यक्तित्वानं मी मोहून गेल्यामुळं आम्ही थोड्या अवधीतच एकमेकांची जिवलग सोबती झालो होतो. आंदोलनामध्ये त्यांनी बेत आखायचे आणि आम्ही ते हिरिरीनं पार पाडायचे. त्याच्याबरोबर भान विसरून रात्री अपरात्री अनेक कोस मी चालून गेलो आहे. 1-2 चावड्या जाळण्यातही मी भाग घेतला. रूळ उखडले. पुढं मात्र राम एकटाच वाहत गेला. आम्ही सगळे मागं राहिलो. आमच्या बंद झालेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्या. रामनं मात्र फिरून शाळेचं तोंड पाहिलं नाही. एकदा रामराम ठोकला तो कायमचा. पुढं त्याच्या कारवाया वाढल्या तशी सरकारनं त्याच्यावर वॉरंट काढलं. तो उजळ माथ्यानं फिरेनासा झाला. डोंगराच्या कुशीत त्याच्या वस्त्या होऊ लागल्या. मग त्याचे घरचे निरोप पोचवण्याचं काम माझ्यावर आलं. आणि एक दिवस रामचा निरोप घेऊन मी त्याच्या आईकडं गेलो आणि मी निरोप देऊन निघालो तेव्हा त्याची आई म्हणाली, थांब की जरा, बस इथं. मी खाली बसलो. तीही माझ्यासमोर बसली. तिचे डोळे भरून आले. काही न बोलता बराच वेळ ती तशीच एकसारखी माझ्याकडे टक लावून बघत बसली. मग पदरानं डोळे पुसत मला म्हणाली, बाळांनो, हे काय चाललंय यार तुमचं? काय सांगा तरी मला. कुठं जातासा, रात्री कुठं फिरतासा, काय करतासा तरी काय, हे तर कळू द्या मला. आणि पोरा, सरकारनं तुम्हाला धरलं, तुमचं काय बरं वाईट झालं तर कसं र बघू मी ह्या डोळ्यानं? अरे राम उपजून 4 दिस बी झालं नव्हतं तवा त्याचा बा गेला. तवापासनं तळ हातावरच्या फोडाप्रमाणे त्याला लहानाचा मोठा केला. ते ह्या पायी व्हय? अरे डोळ्यात परान साठवून आजवर त्याला वाढवला आणि आता त्याच्या सोन्यावानी अंगाला जर कसला धक्का लागला तर ते मी कसं बघू? आज 2 वर्ष झाली. काळजी करावी तरी किती? या काळजीनं डोळ्यातली झोप गेली. कवा काय ऐकायला येतं या ह्या भ्यानं जीव घाबरा होऊन गेला या. काळी जिंदाळलंय र पोरा. तू तरी त्याला सांग म्हणावं, लेका तुझी आई अशी खुळ्या पाखरावाणी करतीया, तिला चिंध्या फाडायची येळ आणू न ग. कितीतरी वेळ ती अशी बोलत राहिली. ते ऐकून मी विरघळलो. रामचा निरोप घेऊन पुढं मी तिच्याकडं कधीच गेलो नाही. तेवढा धीरच माझ्यात नव्हता. पण कधी कधी आमची भेट रस्त्यात होई. मला बघून ती उभं राही आणि एकदम डोळे गाळू लागे. ते पाहून माझी खोळ्यागत अवस्था होई. काय बोलावं ते मला कळत नसे आणि नुसतं मुक्यागत उभं राहणंही मला बरं वाटत नसे. अशा वेळी ती मला विचारू लागे, कुठं भकला र राम माझा? असंच एकदा मागं राती आला होता. बडवून घेतलं त्याच्या म्हरं. वाटलं हे बघून तरी त्याला आपल्या आईची कळकळ येईल. पण पोरा, तवा जो त्यो गेला तो गेलाच. परत त्वाण म्हणून शान दावलं नाही. कुठं असतो या? तुला तर काय ठाव ठिकाणा माहीत असला तर सांग र माझ्या बाळा. एकदा त्याला बघून तर येतो मी. त्याला एक कळकळ नाही, पर मला तर हाय नव्ह. रामचा पत्ता मी कुठला सांगू? मला तरी तो कुठं माहीत होता. रान पाखरागत आज इथं तर उद्या तिथं, अशातली त्याची गत. तो आता फार पुढं गेला होता. मध्यंतरी त्यानं पे ट्रेन लुटली होती. एका सरकारी खजिन्यावर हल्ला केला होता. नुसतं पकड वॉरंट नव्हे तर जिथं दिसेल तिथं गोळी घालण्याची सरकारनं पोलिसांना परवानगी दिली होती. मग मी तरी काय सांगणार? मी म्हणे, आई, मला सुद्धा तो काही कळवत नाही हो हल्ली. मग ती विचारी, बाळ, हे कवा थांबणार हाय र वारं? हे थांबणार हाय का आमचा जीवनमान आसूस तर हे असंच चालणार हाय? हे असलं कवा माहीत नव्हतं बा आमच्या डुईला. भगवाना, या कापरूबाईचं पोर देऊन हे काय बघायची येळ आणलीस र? त्याच्या परास पोटाला पोरच दिलं नसतंस तर ह्यो घोर तर लागला नसता. आणि असं उभं राहून ती रस्त्यात रडू लागे. अशीच आणखी एकदा तिची माझी भेट रस्त्यावर झाली. प्रथम मी तिला ओळखलंच नाही. मी आपला सरळ पुढंच निघालो होतो. पण तिनंच मला हाक मारून थांबवलं आणि विचारलं, का र, तू सुद्धा लांब पळायला लागलास? मी उशाळलो आणि म्हणालो, आई, मी ओळखलं नाही तुम्हाला. किती थकलाय तुम्ही? पण माझ्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं. ती म्हणाली, राम होता तवर तुम्ही सगळी घरी येत होता. आता या म्हातारीला बघायला कोण येतं या? कणसं आहे तवर पाखरं. असं करू नका र पोरांनो. तुम्ही कुणी आला की रामालाच बघितल्यावानी वाटतंय मला.
असं म्हणून घाबऱ्या घाबऱ्या ती मला म्हणाली, असं इकडं कडलं ये. आम्ही रस्त्याच्या कडला गेलो. तशी म्हातारी कापऱ्या स्वरात मला म्हणाली, व्हय, लोक काय बाय बोलतात ते खरं आहे का? मी म्हटलं, काय, कशा संबंधी? तुला काय ठाव नाही? नाही. यावर आणखी कापऱ्या आवाजात ती बोलली, अरे काय बाय लय उठल्या की, कोण म्हणतं या गोळी घालायचा बी हुकूम काढला या. खरं का काय रे हे? धीर द्यावा म्हणून मी म्हणालो, खुळ्या का शहाण्या तुम्ही, कुणी सांगितलं तुम्हाला हे? असलं काही एक नाही. नाही नव. मी पुन्हा म्हणालो, बिलकुल नाही, उगीच काळजी करत बसू नका. माझ्या बोलण्यानं म्हातारीला बरंच बळ आलं. तिनं पदरानं डोळे पुसले आणि ती म्हणाली, अरे आम्हाला काय वाचाया येतं या, तुमच्यागत 4 लोक सांगतील तेच ऐकायचं नव्ह. ते खरं, पण सगळंच खरं मानत जाऊ नका. आता काय खरं काय खोटं हेच समजणार पोरा. पोराच्या विचाराने डोक्यात किडं पडल्यावानी झालं या. आणि मग बराच वेळ कुठंतरी बघत राहणं. मी अजून विसरलो नाही. तिला तसं पाहताना बघून मी म्हणालो, आई, हे संपेल आता लवकर, तुम्ही आपली तब्येत नीट सांभाळा. पोरा, माझी कशाची तब्येत सांभाळतोस? चुकलं र, त्याला मोकळा सोडाय नको होता. तवाच गळ्यात एक लोढणा बांधून दिला असता, म्हणजे आपणच घरात बसला असता. आमचंच चुकलं. म्या म्हटलं, शिकतोया शिकू द्या, आताच कशाला लगीन? पर हे दांडगं शिकला. अरे अजून त्याचं व्हायचं जायचं, माझी हौस फिटायची, आणि हे असलं काय वारं झालं. असंच बोलत राहिली. माझ्याजवळच नव्हे तर आम्हापैकी जो भेटेल त्याला ती हे सांगत बसे. कधी बघावं तेव्हा हीच चिंता. त्या काळजीनं म्हातारीचा जीव आता पोखरला होता. स्वतःला कसली निगा म्हणून ती ठेवत नसे. त्या 2-3 वर्षात ती एकदम हडकली. आणि एका रात्री मी झोपलो असता एक हाक आली. फार दिवसांनी तो आवाज ऐकायला आला. मी दिवा लावला व दार उघडलं. गुप्त वेशात रामच होता तो. तो सुद्धा किती बदललेला. त्याची गालफडं बसली होती, डोळे आत गेले होते, आणि गाजराच्या बुडक्यागत असलेली त्याची कांती उन्हात अण्णात वरावरा फिरून फार रापलेली दिसत होती. अशा अवस्थेत बघून मला त्याची कणव आली. मग रात्रभर आम्ही बोलत बसलो. त्यानं आईची चौकशी केली तेव्हा मी म्हणालो, राम, तुझ्याच्यानं त्यात उडी घ्यायला नको होती रे. राम म्हणाला, का? तुझ्या या अनेक गोष्टी ऐकून अभिमानानं छाती फुगते. पण राम, तुझ्या आईकडं पाहिलं. मला मध्येच थांबवून तो म्हणाला, पुढं बोलू नकोस, मला माहीत आहे. असं म्हणून तो एकाएकी गंभीर झाला. त्याचे डोळे भरून आले. तेव्हा आधारासाठी त्यानं माझा हात हातात घेतला आणि तो घट्ट दाबून धरून आपल्या हृदयाच्या व्यथा तो हलक्या करू लागला. तो म्हणाला, मला सुद्धा आईची चिंता लागून राहिली आहे. तिची काय दशा झाली असेल या विचारानं मनात काहूर माचतं. पण तिला भेटायचा धीर होत नाही रे मला. मागं एकदा रात्री तिला असाच भेटायला गेलो तर तिनं माझ्यासमोर कपाळ बडवून घेतलं. ते पाहून मला फार यातना झाल्या. मी पुन्हा कधी घरी गेलो नाही. पण तिची काळजी वाटते मला. मी दिसतो इतका बेफिकीर नाही, पण आता मी यात अडकलोय खरा. मी तरी काय करू? नाही रे, तुझ्यासाठी म्हातारीचा जीव फार तळमळतो. तुला तिच्या मायेची कल्पना येती तर तू ह्या आंदोलनात पडला नसतास. माझ्यावरची तिची माया मला माहीत नाही असं तू कसं म्हणतोस? जेव्हा वॉरंट नव्हतं तेव्हा रात्री अशी कामं करून 2-2, 3-3 वाजता मी घरी जाई. अजून आठवतं की आई अशी एकच हाक मारली की तिची ओळ येई. दुसरी हाक कधी मारावी लागत नसे. रात्री मी घरी येईतोर तिला झोप कधी लागायची नाही. मी जेवल्याशिवाय ती कधी तोंडात पाणी घ्यायची नाही रे. पहाट झाली तरी त्याचं हे बोलणं संपलं नाही. शेवटी त्याला पोचवायला म्हणून मी बाहेर पडलो. त्याच्याबरोबर खूप चालत गेलो. निरोप घेताना तो म्हणाला, मधून मधून जात जा आईकडं, आणि हे पहा, तिला सांग मी भेटलो होतो म्हणून, खुशाल आहे म्हणून बोल. सांगतो की, असं मी म्हटल्यावर तो वळला. मीही वळलो. पण लगेच, जरा थांब असं म्हणून तो परत फिरला. जवळ येऊन म्हणाला, आईला आणखी एक गोष्ट सांगशील? कोणती? मग जरासा थांबून विचार करून तो म्हणाला, तिला सांग की मी या चळवळीत नाही. केवळ आता वॉरंट आहे म्हणून मी भूमिगत आहे. आणि मी चैनीत आरामात आहे असं पत्र आलं होतं माझं म्हणून सांगायचं. आणखी एक सांगशील? काय सांगू? तू हसणार नाहीस? म्हणजे तू हसणार नसलास तर सांगतो. मी म्हटलं, नाही हसत, सांग. पण मग तोच हसत सुटला आणि म्हणाला, हे बघ, माझ्या आईच्या मनात एक गोष्ट वरचेवर येत असे. असं म्हणून तो थांबला.
मग मी म्हटलं, कोणती? तिला वाटायचं लवकर एकदा माझं लग्न करून टाकावं. तिला सांग की हे एकदा सगळं थंड झालं की लग्न करून चांगला संसार करायचा माझा विचार आहे, असं मी लिहिलं होतं म्हणून सांगशील? हो, सांगेन ना. मग हसतोयस का असा? खोटं नाही, खरंच सांग. अगदी आज सांगतो, मग तर झालं. असं मी म्हटल्यावर तो थोडा लाजला. मग आम्ही दोघे आपापल्या वाटेनं चालू लागलो. त्याचा निरोप दिल्या दिवसापासून म्हातारी रामसाठी स्थळं बघू लागली. मला भेटली की हेच सांगे. आणि यानंतर थोड्या दिवसांनी एक दिवस वर्तमानपत्र वाचताना मला कळलं की ती रामची अखेरचीच भेट होती. तो आता मला कधीही भेटणार नव्हता आणि त्याचं आता लग्नही होणार नव्हतं. ते वाचताना माझ्या डोळ्यांना अंधारी आली. क्षणभर मला काही कळलं नाही. त्यानंतर मात्र मला भडभडून आलं आणि मग माझ्या डोळ्यासमोर राम उभा राहिला नाही, तर त्याच्या म्हातारीची मूर्ती उभी राहिली. ती काळजीनं पोखरलेली करुण काया डोळ्यापुढे येताच मला एक प्रकारचं भय वाटलं. आता तिला भेटणं जरूर होतं, पण भेटायचं कसं? तिला बोलवायला जाणे इतकं बळ मी आणू कुठून? तशा त्या अवस्थेत मी तिला पाहू कसं? काय बोलू आणि काय बोलता येईल? अखेर मी म्हातारीला बोलवायला गेलो नाही. एवढंच नाही तर मी आता तिला कधीच भेटणार नव्हतो, म्हणून ज्या बाजूला तिचं घर होतं ती बाजू मी वर्ज्य केली आणि रस्त्यातून चालतानाही सावधगिरी बाळगू लागलो. पण एक दिवस मी असाच रस्त्यानं चाललो होतो. चालता चालताच एकदम दचकलो. चोरून नीट निहाळलं तर खरोखरच रामची म्हातारी. केवढी बदललेली. तिची मान हालत होती. आत ओढलेले तिचे डोळे कुणाला तरी सारखे शोधत होते. कमरेत वाकली होती आणि तिची पावलं वधस्तंभाकडे जाणाऱ्या अखेरची वाट चालणाऱ्या माणसासारखी पडत होती. तिला अशी समोर पाहताच न पाहिल्यासारखं करून मी तोंड चुकवलं आणि तडक मागं वळलो. पुन्हा परत फिरून पाहिलं देखील नाही. थेट घरी आलो. खिन्न होऊन खुर्चीवर खिळून राहिलो. तोच कुणाचा आवाज झाला. दरवाजाच्या तोंडाशी येऊन कुणीतरी विचारत होतं, कोण हाय का? नकळत मी उठलो आणि सामोरा गेलो तर माझे पायच गळाले. मला पाहताच राम असं म्हणून म्हातारीनं हंबरडाच फोडला. ती लगालगा पुढं आली. मलाच तिनं पोटाशी धरलं. माझ्या तोंडावरून मायेनं आपला थरथरणारा हात फिरवला. माझे भराभर 4-5 मुके घेतले आणि ती म्हणाली, मला चुकवून येत होताच नव्ह काय? अरे राम, कुठं होतास र इतकेंदी? मला टाकून तुला एकट्याला कसं राहावंसं वाटलं. आता तुला म्या सोडणार नाही, कुठं कुठं जाऊ देणार नाही. आई, असं कसं हो झालं? असं म्हणून मी मोठ्यानं एक हुंदका दिला आणि तिच्या कुशीत शिरलो. पण ती हसून मला म्हणाली, राम, तू भेटलास, माझा घोर गेला बघ.